नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। 20 तारखेपर्यंत मुदत आहे। 5347 टोटल जागा आहेत। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरताना चुका झालेल्या आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरताना चुका झालेल्या आहेत त्यांनी काय करायचं आहे, 10वीचे जे काही तुमचे मार्क्स आहेत तर ते तुम्हाला कसे टाकायचे आहेत, त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी आहेत का, तर सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे भेटणार आहेत। तुमचा जर फॉर्म चुकलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर तुमचे सर्व जे काही डाऊट आहेत फॉर्म बद्दलचे तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर होणार आहेत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यामध्ये फीज असेल, त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, त्यानंतर फोटो असेल, सिग्नेचर असेल, डोमिसाइल सर्टिफिकेट असेल, 10वीचे जे काही मार्क्स आहेत तर ते तुम्हाला कसे त्यामध्ये टाकायचे आहेत, सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचे सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर होतील। ओके, टोटल जागा किती आहेत? 5347 आणि या जागा आहेत याची पण सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरण भरती विद्युत सहाय्यक या पदासाठी आपली स्पेशल बॅच एक सुरू आहे। तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील, सर्व लेक्चरच्या नोट्स भेटतील, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता 8379052448 किंवा 8669391631 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचला ॲडमिशन घेऊ शकता। अत्यंत कमी फीजमध्ये बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। सर्व बॅच रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्वरूपात तुम्हाला भेटेल। कोर्सचा कालावधी एकूण 6 महिने राहील। 6 महिन्यांपर्यंत तुमच्याकडे बॅच अवेलेबल राहील, जेणेकरून तुम्ही इतर भरतीचा अभ्यास त्यातून करू शकतात। ओके, यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड थिअरी, त्यानंतर मॅथ, रिझनिंग आणि मराठी व्याकरणाचा पूर्णपणे सिलेबस त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच ही अवेलेबल करून दिलेली आहेत। सर्वांनी ॲप इन्स्टॉल करायचं आहे। ॲपवरती तुम्हाला बॅच ही भेटून जाईल। ए क्लास एज्युकेशन ॲप सर्वांनी इन्स्टॉल करायचे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कागदपत्रे बघूयात। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाही ते, आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरताना चुका झालेल्या आहेत। तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा फॉर्म कसा करेक्ट राहू शकतो, तुम्हाला त्या ठिकाणी पेपर देता येतील, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पूर्णपणे बघणार आहोत। तर बघा, पहिले जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट। तर यातच खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत। बघा, तर जे आपले मार्क्स येतात 10च्या मार्कशीटवरती तर ते बेस्ट ऑफ 5चे मार्क्स त्या ठिकाणी दिलेले असतात आणि बेस्ट ऑफ 5चे पर्सेंटेज त्या ठिकाणी दिलेले असतात। सपोज आपले जे विषय आहेत, बघा, गणित असेल, मराठी, त्यानंतर इंग्रजी, ओके, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर हिंदी, त्यानंतर समाजशास्त्र, ओके। तर हे आपले 6 विषय झाले, गणित, मराठी, इंग्रजी, विज्ञान, हिंदी, समाजशास्त्र। ओके, तर हे 6 विषय झाले। तर आपल्याला जे मार्क्स येतात मार्कशीटवरती तर कुठल्याही 5 विषयांचे येतात। गणिताला पडले तुम्हाला 70 मार्क्स, मराठीला पडले तुम्हाला 80 मार्क, इंग्रजीला पडले तुम्हाला समजा 60 मार्क्स, विज्ञानला पडले 85 मार्क, त्याच्यानंतर हिंदीला पडले 90 आणि समाजशास्त्राला पडले 95। तर तुमचे जे बेस्ट ऑफ 5 मध्ये मार्क्स धरले जातात तर मार्क्स हे 5 विषयांचे धरले जातात, ज्या 5 विषयांना जास्त मार्क्स आहेत। तर आता हे विषय आहेत, याच्यातले एक्झाम्पल घेतलं आपण, इंग्रजीला कमी मार्क्स आहेत तर इंग्रजीचे मार्क्स त्या ठिकाणी धरले जात नाहीये, यांचीच बेरीज केली जाते आणि यांचेच पर्सेंटेज त्या ठिकाणी काढले जातात, यांचेच टक्के त्या ठिकाणी काढले जातात। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात तर खूप सारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी चुकी झालेली आहेत। फॉर्म भरताना बेस्ट ऑफ 6चे मार्क त्या ठिकाणी काढायचे आहेत आणि पर्सेंटेज त्या ठिकाणी बेस्ट ऑफ 6चे टाकायचे आहेत। तर काय करायचं, आता हा इंग्रजी विषय आहे, एक विषय आहे, तर तुमच्या मार्कशीटमध्ये तो सोडलेला असेल आणि बाकीच्या 5 विषयांची बेरीज करून त्याचेच पर्सेंटेज त्या ठिकाणी काढलेले असतात, तेच मार्क्स तुमच्या रिझल्टवर त्या ठिकाणी दिसतात। पण आपल्याला या 6 विषयांच्या मार्क्सची बेरीज करायची आहेत आणि त्याचेच पर्सेंटेज किंवा तेच मार्क्स आपल्याला फॉर्म भरताना त्या ठिकाणी टाकायचे आहेत। आता हे 6 विषय आहेत तर यांची आपल्याला टोटल बेरीज करायची आहे। तुमच्या मार्कशीटवरती जे 6 विषय आहेत त्यांची बेरीज करायची आहेत। आता यांची जर बेरीज केली 5 × 5 = 10, 0, 1 आणि या ठिकाणी काय होईल, मग टोटल बेरीज यांची 480 होते। ओके, आता यांची टोटल बेरीज 6 विषयांची 480 झाली। टोटल विषय किती आपले 6, 6ने आपल्याला काय करायचं, या ठिकाणी याला भागायचं आहे। 6 × 6 = 6 × 8 = 48 आणि हे 0। ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती पडले, 80% त्या ठिकाणी पडले। टोटल 480 मार्क्स त्या ठिकाणी काय करायचे, आपल्याला टाकायचे आहेत। ओके,
म्हणजे 80% टोटल 480 मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत. आणि बेस्ट ऑफ 5 मध्ये जे आपले मार्क्स आहेत तर ते मार्क्स आपले कमी या ठिकाणी दिसतात, पण आपले जे पर्सेंटेज आहेत तर ते पर्सेंटेज त्या ठिकाणी जास्त असतात, कारण की एका विषयाचे मार्क्स त्या ठिकाणी कमी असतात, ते त्या ठिकाणी धरले जात नाही ते. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकलेला आहे त्यांना काय करायचंय मी पुढे त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यानंतर ITI मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुमची जर 12वी झालेली असेल तर 12वीचं मार्कशीट त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता, टाकू शकता, ते मार्क्स त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात. नसेल झाली तर डायरेक्ट तुम्ही ITIचं मार्कशीट आणि ITIचं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. अप्रेंटिस सर्टिफिकेट असेल तर ठीक, नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ज्या विद्यार्थ्यांची जी अप्रेंटिस आहे तर ते अप्रेंटिस झालेली असेल तर त्यांनी त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ओके, तर ते सर्टिफिकेट तुम्हाला ज्यावेळेस आपली न्यूजपेपरमध्ये जाहिरात आली त्या अगोदरचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. ओके, अप्रेंटिस सर्टिफिकेट तुमचं महापारेषण त्यानंतर महावितरण मधील तुमची जर अप्रेंटिस झालेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण यामध्ये तुमची जर अप्रेंटिस झालेली असेल तर ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी व्हॅलिड धरलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही ते अपलोड करू शकतात. प्रायव्हेटमधील सर्टिफिकेट त्या ठिकाणी व्हॅलिड धरलं जाणार नाही ते. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, ओके, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी सोडून जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहेत. आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर बेस्ट, नसेल तर तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यानंतर 4-6 महिन्याचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायला लागते. ओके, आता डोमेसाईल सर्टिफिकेट. ITIचे जे विद्यार्थी आहेत ITI आणि डिप्लोमाचे त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहेत. फॉर्म भरताना तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी टाकायचं आहेतच. ओके, डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे ते ITIच्या आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे आपण ITIची इन्फॉर्मेशन बघतोय. जे विद्यार्थ्यांचे ITI झालेलं आहेत विद्युत सहाय्यक या पदासाठी जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. डोमेसाईल म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी कंपल्सरी आहेतच. त्यानंतर नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर सर्वांसाठी आहेत का? नाहीये. नॉन क्रिमिलियर तुमचं जे सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट तुमचं जे विद्यार्थी कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत. ओपनमधनं फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाहीये. कोणता विद्यार्थी ओपनमधनं फॉर्म भरू शकतो? एखाद्या विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असेल, तिथे जर जागा नसेल तर तुम्ही ओपनमधनं त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि नॉन क्रिमिलियर हे व्हॅलिड पाहिजे. 31 मार्च 2024 पर्यंतचं नॉन क्रिमिलियर व्हॅलिड पाहिजे, कारण की 20 मार्च पर्यंतच काय आहेत फॉर्म भरण्याची मुदत आहेत. वाढू शकते किंवा 20 मार्च ही शेवट राहू शकते. तर अगोदर सर्वांनी फॉर्म भरायचा आहेत. ओके, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो. ओके, व्हाईट बॅकग्राऊंड तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. तुम्ही पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी अपलोड करताना व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन त्या ठिकाणी तुमचा जो फोटो आहे तर त्याला व्हाईट बॅकग्राऊंड त्या ठिकाणी लावू शकतात. खूप सारे एडिटिंग ॲप त्या ठिकाणी आहेत. तर एडिटिंग ॲपमध्ये जाऊन तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड लावून तुम्ही त्या ठिकाणी फोटो हा अपलोड करू शकतात. नसेल तर तुम्ही 2 मिनिट जाऊन फोटो कुठूनही काढू शकतात. 50 रुपयाला तुम्हाला फोटो भेटतो. त्या ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो तुम्ही फोटो स्टुडिओमध्ये जाऊन काढू शकतात. व्हाईट बॅकग्राऊंडचाच फोटो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. अदर कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड ठेवायचं नाही, कारण की तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर सिग्नेचर. बघा, सिग्नेचर व्हाईट पेपर विथ ब्लॅक पेन. ओके, तुमची जी सिग्नेचर आहे तर ती सफेद पानावरती, सफेद पेजवरती ब्लॅक पेननी सिग्नेचर पाहिजे. सिग्नेचर अशी करा की जेणेकरून तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर त्या ठिकाणी सिग्नेचर काढता येईल आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत त्यावेळेस तुमची सिग्नेचर लागेल, तर त्यावेळेस पण तुम्हाला तुमची जी सिग्नेचर आहे तर ती सिग्नेचर त्या ठिकाणी काढता येईल. सिग्नेचर सिंपल आणि इझी काढा, जेणेकरून तुम्ही ती विसरणार नाही. आता चांगली काढाल, जर नंतर तुम्हाला सिग्नेचर जमली नाही तर प्रॉब्लेम येईल. त्यासाठी जी सिग्नेचर तुम्ही ड्रॉ करणार आहेत, काढणार आहेत, अपलोड करणार आहेत तर ती सिग्नेचर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे पण लागणार आहेत. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. हँड रिटन डिक्लेरेशन विथ व्हाईट पेपर विथ ब्लॅक पेननी त्या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन लागणार आहेत. त्यानंतर तुमची सिग्नेचर व्हाईट पेपर आणि ब्लॅक पेननी लागणार आहे. त्यानंतर लेफ्ट हँड थंब ऑन व्हाईट पेपर ब्लॅक और ब्ल्यू पेन. ओके, तुमचा जो डाव्या हाताचा अंगठा आहे तर तो व्हाईट पेपरवरती ब्ल्यू पेननी किंवा ब्लॅक शाईननी तुम्ही त्या ठिकाणी काढून तो अपलोड करू शकतात. ओके, इतकी सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर अदर पद्धतीने फॉर्म भरलेला असेल
तुमचे 10वीचे जे मार्क्स आहेत तर ते मार्क्स टाकताना काही चुकी केलेली असेल. आता 10वीचे मार्क्स बेस्ट ऑफ 6 का आहेत? कारण की सपोज 2 पर्सन आहेत, 2 व्यक्ती आहेत, तर त्यांना सेम मार्क्स पडले. ओके, त्यांचं एज पण सेम असेल तर त्यांचे 10वीचे मार्क्स त्या ठिकाणी काय केले जातात, धरले जातात. आणि ज्याच्यावरनं ज्याचे 10वीचे मार्क जास्त तर त्याला प्रेफरन्स त्या ठिकाणी दिला जातो. समजा 150 पैकी समजा 120 मार्क्स दोघांना पडले, दोघांचं वय 25-25 आहेत आणि त्यांचे 10वीचे मार्क्स बघितले जातात. एकाला समजा 480 आहेत आणि एकाला 490 आहे, तर 490 वाल्याला त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जातो आणि त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होतं. त्यामुळे 10वीचे मार्क्स तुम्हाला बेस्ट ऑफ 6च त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर अप्रेंटिस सर्टिफिकेट असेल तर ठीक, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर मी तुम्हाला बाकीच्या ज्या सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला जर तुमचा फॉर्म चुकलेला असेल तर काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म काय करायचा आहे, परत भरायचा आहे फॉर्म. ओके, फॉर्म परत भरायचा आहे. पण त्यासाठी लागणारा जो मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर तर तो काय करायचा आहे, दुसरा द्यायचा आहे. मोबाईल नंबर दुसरा आणि ईमेल आयडी पण काय करायचा आहे, दुसरा द्यायचा आहे. जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तर तो तुमचा फॉर्म, समजा पहिला फॉर्म पण तुमचं त्याचं पण हॉल तिकीट आलं, याचं पण हॉल तिकीट आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी समजायला पाहिजे. जेणेकरून दुसरा फॉर्म जो आपण भरतो त्याचंच हॉल तिकीट त्या ठिकाणी येतं, परंतु मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा दुसरा पाहिजे. आणि तुमची यातून काही जरी चुकी झालेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरू शकता. तर फीज की नाही 250 रुपये आणि 145 रुपये. ओपन कॅटेगरीसाठी 250 रुपये आणि अदर कॅटेगरीसाठी 145 प्लस जीएसटी समथिंग अशी फीज आहेत. परफेक्टली मला पण इतकी माहीत नाही. ओके, इंटरनेट हँडलिंग चार्ज, जीएसटी वगैरे धरून इतकी फीज त्या ठिकाणी आहेत. तर फीज किती आहे ते पण आपण बघूयात. ओके, दुसरा मोबाईल नंबर आणि दुसरा ईमेल आयडी त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तो ईमेल आयडी तुमच्याकडे चालू पाहिजे, प्लस मोबाईल नंबर आहे तुमचा कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष तुमच्याकडे पाहिजे चालू, तरच तुम्ही तो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्या ठिकाणी टाका. नवीन ईमेल आयडी, नवीन मोबाईल नंबर टाकल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही ते. ओके, आता ही सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले. हेच डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, अपलोड करायचे आहेत. अदर कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ह्याच पद्धतीने सिग्नेचर, फोटोज, त्यानंतर मार्कशीट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमासाईल वगैरे हे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ओके, आता तुमचा जो पेपर आहेत बघा, तुमचा जो पेपर आहे तर तो पेपर 130 मार्क्सचा असेल. आता तुमचा जो पेपर आहे तर तो पेपर 130 प्रश्न असेल आणि 150 गुणांचा पेपर असणार आहे. 120 मिनिट कालावधी असणार आहेत. बघा, तुम्हाला तांत्रिक जो विषय आहे तर त्याचे 50 प्रश्न 110 गुण, त्याच्यानंतर रिझनिंगचे 40 प्रश्न 20 गुण, त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न 10 गुण आणि मराठीचे 20 प्रश्न 10 गुण, असे 130 प्रश्न 150 मार्कचा पेपर असणार आहेत. यासाठी तुम्हाला कोणती पुस्तके रीड करायची, अभ्यास कसा करायचा ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते. ओके मित्रांनो, तुमची जी परीक्षा फी आहे तर ती ओपन कॅटेगरीसाठी 250 प्लस जीएसटी आहेत आणि अदर कॅटेगरीसाठी 125, मी 145 म्हटलं होतं पण 125 प्लस जीएसटी आहेत. ओके, इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला लागेल. आता तुमचा जर फॉर्म चुकलेला असेल आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असेल तर 125 रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे तुमच्या करिअर समोर. तर तुम्ही 125 रुपये भरून जीएसटी जो आहे तो भरून 140 रुपये होईल, तर ती फी भरून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकतात. तुम्ही घरी फॉर्म भरू शकतात किंवा सायबर कॅफेवरती जाऊनही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. 125 प्लस जीएसटी या ठिकाणी आहेत. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन भेटली असेल. तुम्हाला काही जरी अडचण असेल तर तुम्ही सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, त्याची पण लिंक दिलेली आहेत. सर्वांनी टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. E-क्लास एज्युकेशन ॲप सर्वांनी इन्स्टॉल करून घ्या. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.